हॅलो, नमस्कार. माझं नाव आहे अदिती. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग टाकत आहे. याचं कारण म्हणजे की मी केकचं बेकिंग सुरू करत आहे, म्हणजे स्टार्ट करत आहे. आज एक केक, गव्हाच्या पिठापासून केक तुम्हाला दाखवणार आहे, कसा बनवायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघाल आणि मी आत्ताच नुकतं चॅनल सुरू केलं आहे, त्यामुळे मला पूर्णपणे सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करते. सो मी तुम्हाला सेटअप दाखवते, मी कसा करते आणि मी कसा व्हिडिओ शूट करते ते पण तुम्हाला दाखवते. चला बघू. सो मी असं काही इथं सेटअप असं लावते, हे सगळं असं सेटअप लावते. इथं मी असं माझा मोबाईल ठेवते, हा डब्बा आहे, डब्यावर ठेवते आणि हे असं पूर्णपणे सेटअप लावते आणि मग मी माझं म्हणजे केकचं आहे किंवा रेसिपी कोणती असेल तर मी शूट करते. सो इथं आपल्याला साहित्य बघूया, आपल्याला काय काय लागणार आहे. इथं मी घेतली मिल्क पावडर, म्हणजे दुधाची पावडर. ही मी एवढी वाटी अशी घेतली आहे. हे गव्हाचं पीठ आहे. मला अजून थोडं घ्यायचं आहे, म्हणजे अजून 1 कप घ्यायचं आहे, म्हणजे वाटी ही. पण मी अजून 1 वाटी घेणार आहे. पण ही आता 1 वाटी घेतली, मला नंतर दाखवेनच किती. 2 वाट्या टोटल घेणार आहे. ही म्हणजे पिठी साखर, शुगर पावडर आहे. ही 1 वाटी घेतली आहे, म्हणजे समान अशी घेतली आहे. प्लस आम्हाला म्हणजे मी चॉकलेट पावडर असं करणार आहे. कोको पावडर घेतली आहे इथं. प्लस चॉकलेट इसेन्स घेतलं आहे मी. हे इसेन्स आहे, चॉकलेट इसेन्स. सो बेकिंग सोडा अँड बेकिंग पावडर मी अशी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. आपल्याला मिक्स करण्यासाठी हे हे टूल लागणार आहे अँड स्पॅच्युला आणि हे म्हणजे ब्रश लागणार आहे. सो तुम्हाला साहित्य कळालंच असेल काय काय लागणार आहे. सो अनेकदा बघ. सो हे सर्व साहित्य आहे. त्यामध्ये मेन म्हणजे नंतर आपल्याला पाण्यापासून केक बनवायचं. सो पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य आहे. सो आपल्याला असं पहिला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पहिलं चाळून घ्यायचं. सो इथं मी 2 कप म्हणजे अजून 1 कप मी मैदा म्हणजे गव्हाचं पीठ घेत आहे. सॉरी, गव्हाचं पीठच आहे हे. गव्हाचं पीठ अजून 1 कप घेत आहे. सो मी अजून एक असा मैदा म्हणजे गव्हाचं पीठ, सॉरी सारखं मैदा घ्यायला, गव्हाचं पीठ घेतलं आहे एवढी अशी वाटीवरून. सो मैदा असं म्हणजे गव्हाचं पीठ असं पूर्णपणे चाळलं आहे. त्यामध्ये मी आता घालत आहे मिल्क पावडर. ती पण अशी पूर्णपणे चाळून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची पिठी साखर. ती पण पूर्णपणे चाळून घ्यायची. पिठी साखर आणि म्हणजे दूध पावडर ती पूर्णपणे चाळून घ्या. हे असं म्हणजे साखरेचे कणकण असतात. आता मिक्सर त्यानंतर त्याच्यामध्ये कोको पावडर आपल्याला लागेल तशी घालावी. कोको पावडर टाकली, मिक्स करूया आपण. खूप दिवसांनी केक बनवत आहे, खूप म्हणजे खूप दिवसांनी. सो ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर म्हणजे सोडा हा एवढासा चमचा घालायचा. त्याच्यावर कमी झाला म्हणजे वास मारतेच मला वाटलं. मी फर्स्ट टाइम घालायचं. आता बेकिंग पावडर आहे ती एवढीशी घालत आहे. अजून थोडं टोटल 2 चमचे टाकत आहे. मिक्स. सो आता पाणी घालून आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घाला, एकदम जास्त घालू नका. सो अशा पद्धतीने आपलं बॅटर व्हायचं पाहिजे. असं कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, अशी स्मूथ. सो माझं असं बॅटर रेडी आहे. आता त्याच्यामध्ये टाकत आहे चॉकलेट फ्लेवरचा इसेन्स. आपल्याला पाहिजे तेवढं टाकू शकतो. सो तुम्ही पण असं करू शकता. सो आता मी हे वरत आहे थोडं.
सो असं मी ओतलं आहे, कॅमेरा थोडासा हल्ला आहे, सॉरी. हे असं ओतलं आहे, मध्ये मध्ये असे मी चॉकलेट्स टाकत आहे. परत हल्ला आहे, सॉरी. चॉपिंग बोर्डवर कट करून घेतलं त्यामुळे हलत आहे तो, सो सॉरी. सो अशा पद्धतीने मी चॉकलेट सगळं टाकलं आहे. आता दुसरी लेअर मी टाकत आहे. सो अशा पद्धतीनं मी सर्व असं केलं आहे. त्याच्यावर परत चॉकलेट्स टाकायचे. सगळं ओतून घेतलं आहे. परत असं आता आपल्याला चॉकलेट्स टाकायचे. किती छान दिसते ना. सो अशा पद्धतीने सोसायटी आपल्याला पॅक करायची, म्हणजे हवा पूर्ण निघून जाते. सो असा हा केक माझा तयार झाला आहे. सो मी आता गॅसच्या कढई प्रीहीट करायला ठेवली. तर गॅस बारीक करते, मीडियम. आणि हे मी केकचं बॅटर आहे, सो ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवलं आहे. तसं ह्याच्यावर हे झाकण आणि गॅस मीडियम. सो आता घड्याळात वाजलेत 4:45. सो 5:30पर्यंत आपण ठेवूया. बघूया 5:15पर्यंत झाल्यासाठी 15 मिनिटं पुढे ठेवूया. सो चालेल. आता मी केक झाल्यानंतरच मला भेटते. किती फुगलाय बघू शकतो आपण. आता त्याला शिजलाय, म्हणजे प्रॉपर शिजलाय की नाही ते बघूया. क्लीन निघते, म्हणजे ह्याचा अर्थ शिजलाय. सो आता मी गॅस बंद करते आणि खाली ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते, नंतर मला पूर्णपणे भाजणार आहे. सो असं काही दिसत आहे की केक पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. छान नाही दाखवलं पण क्लीन निघलंय. आणि हा कट करून तुम्हाला दाखवते. असा मस्त फ्लफी झालाय, छान झालं. आवडला असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा. सो बाय बाय. हॅलो. तर आत्ताच तुम्ही माझ्या केकाचा व्हिडिओ बघितला असेल, तर आवडला असेल तर नक्की करून बघा. सोपा आहे, मी पण केला, छोट्या साहित्यामध्ये केलं आहे. तुम्हाला जर का आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा. सो आता जेवण ते सर्वांचे झाले, म्हणजे भाऊ माझा अभ्यास करतो आहे आणि मम्मी ते जेवण टी व्हीला बसले, मी पण टी व्हीलाच बसले. आता थंडी खूप आहे, तुमच्या इकडे नक्की सांगा थंडी आहे की नाही. मी अशी शाल घेऊन मस्तपैकी बसली आहे. आणि जर का व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्रायबर नक्की करा आणि असेच कमेंट करा. आणि प्लीज सबस्क्रायबर वाढवा आणि प्लीज असं सपोर्ट करा. आणि आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.